तू कोण? अरे हो मी विचित्रच आहे ना उठ. अरे महाराजांच्या याच्यावर बसतो शरम. आम्ही तेच म्हणतो मग बसू मग आता झालं बसतो. अरे महाराज आल्यावरती काय मुजरा करायची पद्धत माहित नाही, शिकवलं नाही. याला काय शिकवलं नाही. हा त्याला शाळेत 10 वाजता मास्तरांनी पाठवून दिला आणि म्हणाले 10 वाजल्याच्या पुढे काही शिकवत नाही. तुझी शाळा आमची शाळा तिरुपत पडशी त्यापेक्षा घरी जा. बापडा आला घरी. मग शाळेत मुजराचा काय संबंध? शिकवलं नाही ना. शिकवा त्याला. शिकू मुजरा कसा करायला माहित नाही. माझा बस येतो मी शिकवतो. मुजरा पुढचा कायमचा नव्हे. स्टीलचे बस असा करायचा कसा असा झाला त्यानं मला करायचा मी त्याला दाखवलं फक्त त्याला हेच नको आता काय बघितलंस त्याला तू आता राम नको मला समजून करायचं मग तुला दाखवतो. असं यायचं समोर राजा असं बसलेला आहे असं खाली बघायचं आणि मुजरा मारणार असं करायचं. अरे मी कसं तुला मुजरा करेन मी तर राजा आहे. मला कळत नाही मग तुम्ही दोनदा मुद्रा गेला बसा ना असू दे राहू दे चालू करा पुढं काय ते पुढे काय करायचं आज तुम्ही बोलावलं हा बरं ठीक आहे मग गोंधळ कसला चालू आहे तेवढा तुमच्या नावाचा जय जयकार चालू होता. अरे जय जयकार अरे माझी कीर्तीच तशी आहे माझा पराक्रम हो, कीर्ती बसा सांगतो तुम्हाला बसू उभं राहा. बोल बापू नाही सांग ना. हो कीर्ती म्हणजे कीर्ती अरे पराक्रम म्हणजे पराक्रम बदल झालं वाटतं कान. बरं पराक्रम महाराजांचा काय सांगावा. महाराज असताना सुद्धा राणी सरकार मला बोलवता. ऐकून तरी घ्या अरे मग सांग ना तसं सांगायला सांग ना यांना. तुम्ही समजून घे तू समजून घेता पाहिजे. अरे हा तेच ते कसं आहे सांगतो राणी सरकारांनी बोलवले. हा कशाला म्हणजे रात्री बोलवलं. अरे कशाला हो तुम्ही महाराज त्या दिवशी नव्हता तर गादीत होती ढेकणं एवढी नाही एवढी मोठी असतात ढेकणं तुमच्या नाही एवढी असतात म्हणून म्हटलं. एवढी हा, खायची नव्हती ढेकणं मारायची असतात. हा. ती मारायची ढेकणं होती ती महाराणी साहेब घाबरले हो आलो गेलो आणि मारली एवढंच काम केलं असं म्हणतोस. मग अरे मग मी तुझ्यावर खुश आहे आधी तरी सांगायचं ते तुमच्या अक्षर राणी सरकार खुश काय तेच सांगतो बाकी काय बोलत नाही आहे. त्यामुळे आवाज पोचल. मग ठीक आहे आता जर बसावा झालंय तुमचं समाधान. हा झालं ना. नाही नको नको बसलेले नमस्कार केला केला बसा. देवीलाच केला अजून कोणाला केला नाही नमस्कार. राजा जमले हो तू काय जाऊन विसरलास की काय. अरे लंडन मध्ये गेलो ना ह्यांचं काय माहिती. वातावरण म्हणजे शोभा. आज आम्ही आपल्या राज्याचा विकास आराखडा तयार करावा याबाबत तुम्हाला बोलावलं. तुमच्या त्या कुशाच्या बुद्धीच्या महाराजाकडे आम्ही कामाला आहोत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
बरं असू दे, मान अभिमान आपण नंतर बघू. पहिली समस्या काय ती सांगा पटकन. पहिली समस्या ऐकाय काय माझा त्यासाठी बसलोय ना, अजून कशाला बसलो? म्हणजे काय तुझ्या प्रधानात बसवेल असं वाटतं तुला? नाही. मग समस्या सांगतो. मग सांग. आता त्यांना काय विचारतो? राजा मी आहे, सांग ना मग. सांगतो ना. हा सांग. प्रधानजी आणि सेनापती मी आलेले राज्याचा विकास करायचा आहे. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे काय का मला काय माहिती? म्हणजे काय ते? तुम्ही सांगा, तुम्ही सांगते. अरे विकास म्हणजे राज्य जे काही म्हणजे काय ज्या घडामोडी चालू आहेत जे त्या काय म्हणजे काय? काय? जे काय म्हणजे काय? प्रधानजी सांगा त्यांना जे काय म्हणजे काय ते. हे काय म्हणजे मी सांगतो आता. हे म्हणजे राज्याचं एवढंसं आहे, एवढं एवढं आहे ना ते वाढवायचं. त्याच्यात कुठं अडचणीत असेल, जिथं रस्ता चांगला असेल तिथं खड्डा पडायचा. नाही आता विकासाचा मार्ग तुम्ही विचारला. महाराज आपल्या नगरामध्ये भरपूर रस्ते आहेत. रस्त्याच्या कडेला गटार आहे, ती तुंबून त्या गटारांचं पाणी रस्त्यावरती आलेलं आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. काय करायचं मला? महाराज तुमच्या लोकांकडे काय कल्पना आहे यावरती? तुमच्यापेक्षा उत्तम कल्पना माझ्याकडे आहे. मग प्रधान, मग सेनापती सांगा ती काय कल्पना आहे ती. आपण आपल्या गटारातलं सगळं पाणी नाले काढून आपण नदीमध्ये सोडून देऊया. वा, उत्तम कल्पना आहे म्हणायची. म्हणजे मासे सुदृढ आणि पक्षी उडते बघ. काय बोलताय? असं होईल काय? कसं शक्य आहे? त्याने काय होईल तुम्हाला ऐकायचं ना? ऐकायचं ते मासे ते गटारातल्या पाण्यातले घाणेरडे जीवजंतू खाऊन आपल्या नदीतले मासे सुदृढ होतील आणि मग ते मासे खाऊन आपली जनता सुदृढ होईल. बलवान कोण नाही हे त्यांना काय वाटेल मी नाल्यातले मासे खातो हे वाटेल त्यांना. नाही रे. तुमची कल्पना आवडलेली आहे. तुम्हाला काय बनायचं? काय नुसतं झालं आहे? काय बोला प्रधानजी. मला काहीतरी सांगा त्याच्यावर. तुमचं म्हणणं काय पडतं तुम्हाला? मग काय सांगा? विचार करावा. का? आमचं काय चुकलं म्हणजे राजांना ही आमची कल्पना आवडलेली आहे. त्याला काय आवडायला? प्रदूषणामुळे आपल्या जनतेला पिण्यास पाणी मिळत नाहीये. जर का गटाराचं पाणी नदीत सोडलं तर जे काही पाणी मिळते ते सुद्धा मिळायचे नाही. पाण्यात काय घेऊन बसलाय तुम्ही? पाऊस पडला की हवा तेवढं मिळेल पाणी. नक्की नक्की. असू दे. मग असा एवढा पडतोय हे हो. तर पाणी आपण टाकलं. माणसांना शेवाळा यायची वेळ आहे. असू दे. पुढची समस्या काय ती सांगून टाका पटकन. पुढची समस्या पुढची समस्या आपल्या पूर्वेकडला भाग त्याच्यामध्ये दुष्काळ पडलाय. सुका दुष्काळ सर्वकडे सगळं म्हणजे उन्हात सगळं काळं पडलं. ज्या बरा होता तो काळा पडला, जो काळा होता तो आणखीन काळा पडला. जी ओली झाडं होती ती सुकलेली आहे. तिथली जनता त्रस्त आहे. ती म्हणते आम्हाला पाणी हवंय, काय करणार मला? मग तो जर का दुष्काळ सुका असेल तर तो ओला करून टाका. त्यात काय एवढं? बाबा, काही चांगली कल्पना आहे महाराज. आपल्या पश्चिमेकडील बाजूस जो अतिरिक्त पाऊस पडतोय त्यातील काही ढग पश्चिमेकडे पाठवतो. हरकत नाही.